सोलापुरात भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्याचे फिल्मी स्टाईल अपहरण झाल्याचा प्रकार समोर आला आहे। काही महिन्यांपूर्वी झालेल्या मारहाणीचा बदला घेण्यासाठी अपहरण करून हत्येचा प्रयत्न केल्याची माहितीही समोर आली आहे। अपहरणाची माहिती मिळताच सोलापूर पोलिसांचे 4 पथक तात्काळ शोधासाठी रवाना करण्यात आले होते। काल रात्री 10च्या सुमारास अमित सुरवसे आणि त्याच्या साथीदारांना पोलिसांनी ताब्यात घेतले। शरणू हांडे असे अपहरण झालेल्या गोपीचंद पडळकर समर्थकाचे नाव आहे, तर अमित सुरवसे असे अपहरण करणाऱ्या आरोपीचे नाव आहे। संशयित आरोपी हा अमित सुरवसे याने यापूर्वी आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर हल्ला केला होता। त्याचबरोबर अमित सुरवसे हा राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचा समर्थक असल्याचे सांगण्यात येत आहे। दरम्यान सोलापूर शहर पोलीस दलाच्या सतर्कतेमुळे गोपीचंद पडळकर यांच्या समर्थकाचा जीव थोडक्यात वाचला आहे। रात्री 10च्या सुमारास अमित सुरवसे आणि त्याच्या साथीदारांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। यावेळी शरणू हांडे हा गंभीर अवस्थेत असल्याचे पोलिसांच्या लक्षात आल्याने त्याला तात्काळ सोलापुरात आणण्यात आले आहे। दरम्यान गोपीचंद पडळकर हे या प्रकरणात पोलिसांची आणि जखमी कार्यकर्त्याची भेट घेण्यासाठी सोलापुरात आले होते। सिव्हिल येथील बी ब्लॉक मध्ये जाऊन शरणू हांडे याची भेट घेऊन तब्येतीची चौकशी केली। यावेळी माजी नगरसेवक चेतन नरोटे आणि इतर सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते उपस्थित होते। आरोपी अमित सुरवसे याने 2021 साली गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर दगडफेक केली होती। त्याचा बदला म्हणून काही दिवसांपूर्वी शरणू हांडे याने अमित सुरवसे याला मारहाण केल्याची प्राथमिक माहिती आहे। मारहाणीचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर शरणू हांडे आणि अमित सुरवसे यांनी वाद मिटवून घेतला होता। पण अमित याने याच मारहाणीचा आणि अपमानाचा बदला घेण्यासाठी आपल्या मित्राच्या मदतीने शरणू याचे अपहरण केले। यासाठी त्याने सुरुवातीला पुण्यातून भाड्याने कार घेतली। मित्रासह तो सोलापुरात आला आणि शरणू हांडे याला घराजवळून शस्त्राचा धाक दाखवून अपहरण केलं। शरणू याचे अपहरण करून हत्येच्या उद्दिष्टाने अमित आणि त्याचे मित्र हे कर्नाटकच्या दिशेने निघाले होते। अपहरणाची माहिती मिळताच सोलापूर पोलिसांची 4 पथके तात्काळ शोधासाठी रवाना करण्यात आली होती। रात्री 10च्या सुमारास अमित सुरवसे आणि त्याच्या साथीदारांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। यावेळी शरणू हांडे हा गंभीर अवस्थेत असल्याचं पोलिसांच्या लक्षात आल्यानं त्याला तात्काळ सोलापुरात आणण्यात आलं आहे। त्या आरोपी अमित सुरवसे आणि त्याच्या साथीदारांना अटक करण्यात आली आहे। या धक्कादायक प्रकरणात पोलिसांनी आरोपी अमित सुरवसेसह अन्य 6 आरोपींवर हत्येच्या उद्देशाने अपहरण केल्याप्रकरणी गुन्हा नोंद केला आहे। सोलापुरातील MIDC पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा नोंद करण्यात आला आहे। गाडीतून उतरली आणि रेल्वे पुण्याला गेली, तिथून पुढे 4 तास लागणार आहे असं बोलत होते। ज्या स्पॉटला शरणूला घेऊन जायचं आणि त्याची हत्या करायची तो स्पॉट तिथून 4 तास पुढे आहे। हे कुणी ठरवलं, स्पॉट निश्चित कुणी केला, हे सगळं प्रकरण बाहेर येण्याची आवश्यकता आहे आणि मला विश्वास आहे की पोलीस नक्की हे प्रकरण बाहेर काढतील। व्हिडिओ कॉल करण्यामागचा उद्देश नेमका काय होता? आता ते तपासायला पाहिजे ना, मी तर पोलीस नाही, तपासायला पाहिजे ना हे सगळं कशासाठी केलं। व्हिडिओ कॉल करण्याचा आता हे सगळे जे प्रकरण सुरू आहेत, व्हिडिओ कॉल करून हत्या करणं, रेकॉर्ड करून हत्या करणं, मला तर आता समजलं की त्याची हत्या जी करायची रेकॉर्ड करून करायची होती आणि अमानुष कृत्य, माणुसकीला न शोभणारं कृत्य करून करायची होती अशी माहिती मला काही लोकांच्याकडून मिळते। अधिकृतपणे पोलीस यावरती बोलू शकतील, परंतु जे मी लोकांच्याकडून ऐकलं ते अत्यंत भयानक आहे। अत्यंत चुकीच्या पद्धतीनं कृत्य करायचं असं त्यांचं नियोजन होतं आणि मग हे नियोजन काय असं जाता जाता गाडीत ठरलेलं नसतंय। त्यांच्याबरोबर जे साहित्य होतं, त्यांच्याबरोबर ज्या पद्धतीनं साडी घेऊन गेले होते म्हणे, त्यांच्याकडे फटाकड्या होत्या, आणखी काय काय साहित्य होतं, पोलीस त्याबद्दल सविस्तरपणे बोलतील। हे प्री प्लॅन असल्याशिवाय अत्यंत थंड डोक्यानं केलेला हा कट आहे आणि हा कट या पोरांनी केलाय असं मला अजिबात वाटत नाही। जी पाठीमागं लोक आहेत त्यांना सगळ्यांना पुढे आणलं पाहिजे। रोहित पवार असं म्हणतायत की शरणूने 3 महिन्या अगोदर अमितला मारलं, त्याच वेळेस जर हे गुन्हे वगैरे शरणूवरती दाखल करायला पाहिजे की पोलिसांनी त्यावेळेस आरोप केला। हे बघा, रोहित पवारांनी हे जे सुरुवात केली माझ्या गाडीवरती दगड टाकायची,
हे प्लॅन कशासाठी केलं? रोहित पवारला यामध्ये पहिला आरोपी केला पाहिजे. पोलिसांना माझी नम्र विनंती आहे, या सगळ्या विषयाचा मास्टरमाइंड हा रोहित पवार आहे. तेव्हा सत्ता होती त्यांची आणि त्यांना वाटत आमची सत्ता कधीच जाणार नाही. ते असे एकदम असे बेधुंद झाले होते. रोहित पवार या सगळ्या प्रकरणाचा मास्टरमाइंड आहे. 2021च्या 307चं कलम दाखल करून रोहित पवारला नंबर 1चा आरोपी करावा आणि महादेव देवकातेचं स्टेटमेंट घ्यावं. महादेव देवकाते ज्याच्या छातीवरती शरद पवारांचा टॅटू आहे, तो काय मी बोलवलेला कार्यकर्ता नाही, तो आमचा कार्यकर्ता नाही. पण त्याला हे सगळं प्रकरण कळाल्यानंतर तो मला पिंपरी चिंचवडला भेटायला आला की असं असं झालंय, मी तुमच्यासोबत मला काहीतरी बोलायचं आहे. मी आल्यानंतर बघितलं तर छाती उघडून दाखवली आणि म्हणलं ही कसं काय येतं? तर म्हणलं मी त्यांचा एकदम कट्टर फॅन होतो. मग म्हणलं काय भेटायचं आहे, काय कारण आहे? तर असं तुमच्या बाबतीमध्ये तुमच्यावरती हल्ला करणं, दगडफेक करणं, याचं सगळं प्लॅनिंग रोहित पवारनं केलंय. आता जो माणूस छातीवरती टॅटूवर त्याचं स्टेटमेंट घ्या ना आणि रोहित पवारला 2021च्या प्रकरणामध्ये आरोपी करा, त्याच्यावरती 307चा गुन्हा दाखल करा. तो जो चेहरा दाखवतोय महाराष्ट्राला, तो चेहरा किती कावणलेला आहे हे लोकांना कळू द्या, एकदा अधिकृतपणे कळू द्या. माननीय ग्रामविकास मंत्री जयाभाऊ गोरे यांच्या प्रकरणामध्ये हे सगळे पुढे आलेत. यांनी कुणाला फोन केले, कसं प्रकरणाचा प्लॅन केला. एक बहुजनातला रेशन दुकानदाराचा पोरगा महाराष्ट्राचा ग्रामविकास खात्याचा मंत्री झालाय, हे पवारांना कसं काय पचल आणि मग त्याला बदनाम करा. यांची राजकारणाची पद्धत ही आहे, एक तर तुम्ही तो शरण येतोय का बघा, शरण नाही आला तर त्याला पोलिसांच्या मार्फत खोट्या केसेस घाला, त्याला जेलमध्ये टाका, त्याला भीती दाखवा. त्यातून शरण नाही आला तर त्याला बदनाम करा. समाजामध्ये त्याची प्रतिमा मलिन झाली पाहिजे. असले उद्योग या लोकांचे आहेत. त्यामुळं महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री महोदयांनी सभागृहात ती माहिती सांगितली, ते रेकॉर्डवरती आलेलं आहे. याही प्रकरणामध्ये त्यांचा संबंध आहे, त्याशिवाय हे धाडस करू शकत नाहीत. तुम्ही जर ही सुरुवात केली नसती आणि तेव्हा तुम्ही सत्कार करता या लोकांचा. आता तुम्ही व्हिडिओ तुम्हाला ऐकून दाखवला, रोहित पवारांचा वाघ आला म्हणताय, म्हणजे काय? माझ्या गाडीवरती दगड टाकला म्हणून तो वाघ झाला, म्हणजे तुमचं या गोष्टीला समर्थन आहे. आणि आम्ही कुठं काय बोललो? मग कायदा, मग संस्कृती, महाराष्ट्राची लोकशाही, मग फुले, शाहू, आंबेडकर, हे जे सगळं थोतांडपणा तुमचा आहे ना, हा सगळा लोकांना माहित आहे. आणि आम्ही अशी काही तुम्ही प्रकरणं केली म्हणून आम्ही शांत बसेल अशी परिस्थिती नाही. आम्ही पूर्ण ताकदीनं, पूर्ण क्षमतेनं तुमच्या या चुकीच्या विचाराच्या विरोधामध्ये महाराष्ट्रामध्ये आम्ही भूमिका मांडतो. उत्तर देणार याला तुम्ही उत्तर देणार आहात? कुणाला नाही, पोलीस व्यवस्थितपणे याच्या मुळापर्यंत जातील. पोलीस या सगळ्या प्रकरणाचा मोक्ष करतील आणि जे कुणी असतील. रोहित पवार मी आरोप केलाय का? नाही. तुम्ही समोर बघितलं की काय झालंय. महादेव देवकाते कोणाचा कार्यकर्ता आहे? त्यांचा मूळ कार्यकर्ता आहे. तो सांगतोय की तुमच्या गाडीवरती दगड टाकायचं प्लॅनिंग मी केलंय. अरे जर माझ्या गाडीवरती दगड टाकायचं प्लॅनिंग रोहित पवार करत असेल महादेव देवकातेच्या म्हणण्यानुसार, तर शरणू अंडेला मारहाण करण्याचं प्रकरण तेच करू शकतात. त्याशिवाय पुण्याची पोरं कशी काय येऊ शकतील? आणि म्हणून या सगळ्या प्रकरणात पोलिसांच्या वरती आमचा विश्वास आहे, कायद्यावरती आमचा विश्वास आहे. आणि नक्की यातून लोकांच्या समोर जे मूळ आरोपी आहेत, जे प्लॅन करणारी लोक आहेत, ते सगळे लोक पुढे येतील.